विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 8वी अभ्यासक्रम आपण पुढं नेणार आहोत. 8वी लेक्चर क्रमांक 2 टॉपिक नंबर 8. 8वं टॉपिक आहे क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्शन अँड टाईप, चौकोन आणि रचना आणि त्याचे प्रकार असं आपण शिकतोय. पाठीमागच्या तासाला ह्या लेक्चर क्रमांक 2मध्ये एखाद्या चौकोनाच्या बाजू कर्ण दिल्या असताना चौकोन कसा कन्स्ट्रक्ट करायचा हा आपण पाठीमागच्या तासाच्या वेळेला 8.1मध्ये हा भाग आपण पूर्ण केला. आता आपण 8.2मध्ये चाललो आहे. 8.2मध्ये जात असताना थोडासा रिवाईजचा पण भाग आहे. आता तो रिवाईजचा भाग बघूया. तर त्या रिव्हिजनमध्ये आयत म्हणजे काय, आयताची ओळख, बेसिक ओळख असायला पाहिजे. हा आयत एखादा कागदाचा तुकडा, एखादा आयताचा भाग हा घ्या आणि तुम्ही त्याचं ऑब्झर्वेशन करा ना. काय आहे आयत म्हणजे? आयत तुम्ही बघता तो फळा, तुम्ही बसता ते, तुमचा बोर्ड आहे तो आयताच्या आकाराचा आहे, तुमच्या घरचा दरवाजा आयताच्या आकाराचा आहे. अशा रीतीचे आकार कागद आहेत. ह्याचं एखादा कागद नीट निरीक्षण करा आणि तुम्ही ठरवा ना ह्याची प्रॉपर्टीज पाठ करत बसण्यापेक्षा तुमचं जे मत आहे हा आयत आहे. आयताच्या समोरासमोरील बाजू जरा बघा कशा वाटतात तुम्हाला, सारख्या असतील का नाही? ही आणि ही समोरची बाजू बघा, हा पण आयत आहे. ह्याच्या पण समोरासमोरील बाजू बघा ना आणि मग तुमचं डिसिजन घ्या की इथं हे खरं आहे. ह्याला आपण प्रॉपर्टी म्हणतो किंवा ह्या आयताच्या प्रॉपर्टी वाचा, पाठ करा. असं कशाला करता? तुम्ही पाठ करायची गरज नाही, तुम्ही ते जाणा, तुम्ही जाणून घ्या. तुमचं बेसिक स्टडी असं असायला पाहिजे. हे लक्षात ठेवायची गरज आहे का तुम्हाला? हे बघा, हा आयत असेल तर ह्याच्या समोर तुमच्या दरवाजाची ही एक बाजू तुम्ही मोजला, पुढची बाजू मोजायची गरज आहे का तुम्हाला? हे 4-6 फूट असेल, हे बघा, हे 6 फुटाचा दरवाजा तुमच्या उंचीला असेल तर इकडे पण 6 फूट असणारच आहे. हा समजा दरवाजा 3 फुटाचा असेल तर वरची मोजायची गरज नाही, हे 3 फूट असणारच आहे शुअरली. हे वहीचा कागद बघा, हे आणि ही बाजू बघा, ही आणि ही बाजू बघा, आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात. हे पाठ करायची गरज आहे का? फळा बघा, तुमचं दरवाजा बघा, त्या सगळ्या ठिकाणी तो तपासून बघा ना एकदा. हां, एखाद्या वेळेला तुम्हाला कागदाची घडी घालून हे बघा बरं, आयताचे कर्ण हे दोन्ही असतील तर हे कर्ण असतील. कर्णाबद्दल काय आहे तर इथं सुद्धा हे कर्ण बायसेक्ट होतात. हे 2 सेगमेंट सारखे, हा आणि हा सेगमेंट सारखा राहतो. परत आयताचा प्रत्येक कोन बघा, आयताचा प्रत्येक कोन काटकोन असतो. ह्याच प्रॉपर्टी, हेच गुणधर्म स्वतः मानसिक पातळीवरती एकदा तपासून बघा. आयताच्या समोरासमोरील बाजूसारख्या आयताचा प्रत्येक कोन काटकोनचा कर्ण परस्परांना दुभागतात. ह्याला गुणधर्म म्हणून पाठ करत बसू नका, तुम्ही कायमस्वरूपी ते लर्न करून ठेवा. ओके, हा आयताची ओळख होती. आणि मग ह्या आयताच्या ओळखीबद्दल आपण त्याच्यावरचा 8.2मध्ये जाणार आहोत आपण. त्यानंतर स्क्वेअर म्हणजे काय बाळांनो? स्क्वेअर चौरस, चारी बाजूसारख्या, समोरासमोरील बाजूसारख्या, चारी बाजूसारख्या आल्या, प्रत्येक कोन काटकोनचा काटकोन होणार, ह्याच्याबद्दल विषय नाही. इथं आणखीन एक प्रॉपर्टी इथं वाढते बघा चौरसाची. ह्या चौरसामध्ये असं होतं की याचे कर्ण आहेत ना दुभाजक असतातच एकमेकांचे, पण काटकोनात. इथं काटकोन नाही झाला, हे बघा, लघुकोन विशालकोन तयार झाला. पण इथं चौरसाबद्दल मात्र काटकोनात दुभागतात. कर्ण, चौरसाचे कर्ण आयताचे कर्ण दुभागतात, चौरसाचे कर्णसुद्धा दुभागतात, पण दुभागण्यासाठी जी मेथड आहे इथं काटकोनात दुभागतात. हा आहे चौरसाचा गुणधर्म. चौरसाला तुम्ही समभुज चौकोनसुद्धा म्हणू शकता. समभुज चौकोन म्हणजे याच्यात चारी बाजू सारख्या असणारा असा एखादा चौकोन आहे. चारी बाजू सारख्या, ही चारी पण बाजू सारख्या, कर्ण परस्परांना दुभागणार काटकोनात. इथं मात्र कर्ण एकरूप आहेत बघा, इथं पण कर्ण एकरूप आहे, इथं कर्ण एकरूप नाही आहेत. समभुजबद्दल हा समभुज चौकोन आहे. ह्या समभुजबद्दल हा समभुज चौकोन काढला समजा, हा चारी बाजू सारख्या असणारा, तर समभुज चौकोनाचे कर्ण एकरूप असणार नाही आहे. अशी ओळख आपल्याला ह्या समभुज चौकोनाबद्दल किंवा चौरसाबद्दल जे 7 टॉपिकमध्ये थोडंसं रिवाईज झालं होतं त्याचं ॲप्लिकेशन्स आपल्याला ह्या एक्झरसाईज 8.2मध्ये आपण थोडंसं करणार आहोत. 8.2 त्या प्रॉपर्टी पण दिल्यात बघा तिथं, ते डार्क लाईनमध्ये. हां, ह्या सगळ्यांना समोर घेऊन आपल्याला कन्स्ट्रक्शनमध्ये हे जाणून घ्यायचं आहे, हे अप्लाइड करायचं आहे. समोरासमोर बाजूसारख्या, सर्व बाजूसारख्या, प्रत्येक कोन काटकोन, सगळ्या बाजूसारख्या, कर्ण परस्परांना दुभागतात काटकोनात.
हाही भाग समभुज चौकोनासाठी आहे. आपण भाग पुढं सोडवत जाऊया, त्याचं रिव्हिजन करत करत आपण पुढं जाणार आहोत. तुम्ही चौरसाचा एखादा आकार पण बघा ना. मी तुम्हाला एखादा चौरसाचा आकार असा बघा, ह्याच्या चारी बाजू सारख्या आहेत की नाही बघा. कशा मोजणार चारी बाजूंची लांबी, तुम्ही ही बाजू लांबी मोजून बघा, हीच तेवढी आहे की नाही बघा. परत ही समोरची तेवढीच आहे की नाही बघा, लगतची बाजू सारखी आहे की नाही बघा. त्यानंतर हे कर्ण बघा, अशी एखादी रेषा काढा. त्यानंतर अशी एखादी रेषा काढा. हे दोन्ही कर्ण एकरूप आहेत की नाही बघा. त्यांच्यामधला कोण 90 अंशाचा होतोय की नाही तपासून बघा ना प्रॅक्टिकली. चौरसाच्या चारी बाजू सारख्या असतात, प्रत्येक कोण काटकोन असतो, कर्ण एकरूप असतात, कर्ण परस्परांना काटकोनात दुभागत असतात. हा भाग, हा चौरस समभुज चौकोनसुद्धा आहे. इथं पण काटकोनात दुभागतात, इथं पण काटकोनात दुभागतात. पण लक्षात घ्या, समभुज चौकोनाचा प्रत्येक कोण 90चा नसतो, आयताचा असतो आणि चौरसाचा असतो. अशी त्याची जी ओळख आहे, जी गुणधर्म आहेत, त्याचं टेन्शन न घेता ट्राय टू अंडरस्टँड दिस, समजून घ्या आणि मग तुम्ही त्याच्यावरचे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचे आहेत. समजणं करणं हा भाग आपला महत्त्वाचा आहे. बघूया, आपण टाईप पण शिकतोय आणि कन्स्ट्रक्शन पण शिकतोय आणि असं कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला 8.2मध्ये आपल्याला जायचं आहे. एक टाईपला पुन्हा एकदा बघूया. पुन्हा एक टाईपच्या प्रॉपर्टीज लर्न करूया आणि मग आपण त्याचं कन्स्ट्रक्शन पूर्ण करूया. ओके बाळांनो, 8.2मध्ये जाऊया. 8.2मधला पहिलं सब, पहिलंच गणित काय म्हणते बघूया. परत तुम्ही असं डार्क केलेला भाग आहे ना. ड्रॉ म्हटलं की कन्स्ट्रक्शन आलं. पहिलं ड्रॉ करायला सांगितलं आपल्याला. ड्रॉ काढा. ड्रॉ अ रेक्टँगल, आयत काढा. त्याचं नाव आहे ABCD असं नाव द्या. आणि त्याच्यामध्ये लेंथ AB जो आहे ना, तो AB हा आपण 6 सेमीचा काढा. लेंथ BC जी आहे ना, लेंथ BC हा 4.5चा काढा, 4.5चा. आणि मग तुम्ही अशा पद्धतीचा आयत काढा. चौकोनासाठी 4 गोष्टी द्याव्या लागतात, पण काही गोष्टी त्या गुणधर्मामध्ये लपलेल्या असतात. आणि गुणधर्म शोधण्यासाठी बुकमध्ये किंवा तुमच्या सरावात आठवणीत आणून देण्यासाठी त्यांनी इथं आयताच्या प्रॉपर्टी दिलीत बघा. अपोजिट साईड्स ऑफ रेक्टँगल कॉन्ग्रंट, आयताच्या समोरासमोरील बाजू सारख्या असतात. ओके. डायगोनल्स ऑफ रेक्टँगल्स आर कॉन्ग्रंट, आयताचे कर्ण एकरूप असतात. डायगोनल्स ऑफ रेक्टँगल्स आर बायसेक्ट इच अदर, फक्त दुभागत असतात, काटकोनात नव्हे. असा हा आयत होता. त्याच्या ज्या मिनिमम गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत त्याची कच्ची फिगर अगोदर काढून घेऊया. ओके, त्याची कच्ची फिगर अगोदर काढून घेऊया. बघूया आपल्याला काय काय करता येईल. काही लपलेले गुणधर्म बाजूला काढून आपण त्या 4 गोष्टी यातल्या शोधायच्या आहेत. आयताच्या 2च बाजू दिलेत असं नाही, इथं भरपूर गोष्टी दिलेल्या आहेत. बघूया बाळांनो, आयत मी पहिल्यांदा AB काढतो. कितीचं काढायला पाहिजे? 6चं काढायला पाहिजे. कच्ची फिगर काढतोय. त्यानंतर BC काढायचं आहे 4.5चं. इथला कोण किती अंशाचा न देता सुद्धा दिला आहे. आयताचा प्रत्येक कोण 90 अंशाचा असतो. हे पाठ करत बसायची गरज नाही. तुमच्या घरचा दरवाजा, तुमची खिडकी, तुमचा फळा, तुमचं पाठ किंवा तुमची वही बघा ना, प्रत्येक कोण किती अंश आहे ते पाठ करायचं आहे का. हा पण कोण 90चा, हा पण कोण 90चा, हा पण कोण 90चा, हे पण दिले. हे बघा, परत हे 4.5 आहे, म्हणजे हे सुद्धा, हे समोरचं सुद्धा किती असणार? 4.5 असणार. हे 6 आहे, म्हणजे हे सुद्धा आपोआपच 6 सेमीचा असणार आहे. म्हणजे न देता सुद्धा भरपूर गोष्टी दिलेत बघा. हा प्रत्येक कोण 90चा हे दिले. 1 2 3 4 5 6 7 8च्या 8 गोष्टी दिलेत. तुम्ही कन्स्ट्रक्ट करा. मिनिमम गोष्टीवरती आपण काढू शकतो. ओके, आता मिनिमम गोष्टीचा वापर करून आपण ह्याचा यूज करूया. हे न देता सुद्धा दिले. हे बघा, AB 6 दिले म्हणजे CD पण दिले. ABCD, ABच्या समोरची बाजू काय असणार? CD असणार. हे पण दिलेले आहे आयतासाठी. हे BC 4.5 दिले म्हणजे AD सुद्धा 4.5 दिले. हा प्रत्येक कोण 90चा असणार. हा आयताला न सांगता सुद्धा तुमच्या वहीचं, तुमच्या पेपरचा प्रत्येक कोण 90चा आहे का बघूया ना एकदा. हे पाठ करत बसण्याची गोष्ट नव्हेच आहे. चला, ओके. लर्न, ते विदाउट लर्न, त्याला डायजेस्ट जे म्हणतो आपण, डायजेस्ट पचणं, ते पचनी पडलेला गुणधर्म आहे आपल्याला. ते माहीत आहे तुम्हाला सगळ्यांना. ओके बाळांनो. ओके, तर आपण हे काढूया.
पहिल्यांदा कोणता सेगमेंट काढूया सांगा. आयत काढतोय आपण त्यातला. ओके, आयताचा हा मोठा दिसणारा ए बी, हा पण त्याचं नाव आहे, तो ए बी काढून घेऊया. आयताला 4 शिरोबिंदू असतात, 4 कोण असतात, त्यातले ए बी फायनल झाले. ए कोण 90चा, बी कोण 90चा, सी कोण 90चा, डी कोण 90चा, हे पण माहिती झालं. आयताचा प्रत्येक कोण 90चा आहे. तुमच्या पेपरचं बघा, तुमच्या पॅडचं बघा, तुमच्या आयताची गोष्टी. आयत हा भरपूर ठिकाणी आपण वापरतो. आयताला दररोज कितीतरी वेळेला आपण जीवनामध्ये वापरतो आणि त्या जीवनामध्ये बघत असणाऱ्या गोष्टीकडे का हे आयताचा प्रत्येक कोण काटकोन असं पाठ करून घ्यायची गोष्ट आहे का? नाहीच. डायजेशन इन मॅथमॅटिक्स हे कुणी सांगायची गरज नाही आहे. आयताचा प्रत्येक कोण काटकोन असतो वगैरे वगैरे, तुम्हाला सांगायची गरज नाही सर, ते असतंच म्हणून सांगायला पाहिजे. ते ऑलवेज ट्रूथ आहे. आता 90चा अँगल ना मी असं करतो बघा. हे अशी 90चा अँगल काढायची एक पद्धत तुम्ही बघितला होता. ह्या काटकोनी गुन्ह्याच्या साह्यानं गौंडी ज्याप्रमाणे काटकोनी गुन्ह्या सोडतो तसं हे पण हा काटकोनी गुन्ह्या सोडूया आणि हे एक सेगमेंट काढून ठेवतो बघा. ओके, इथं हा मी इथं असा हा काटकोनी गुन्ह्या लावतो गौंड्याप्रमाणे. गौंडी काटकोनी गुन्ह्या आपल्या कंपासमधला काटकोनी गुन्ह्या ना, ते गौंड्याच्या कामाचं तर बेस असतं बघा ते. ओके, हे एक खून केलं, हे पण 90चं आहे, त्यामुळे इथं पण काटकोनी गुन्ह्या वापरतो आणि अशी लंबारजनामधून एक रेषा ओढून टाकतो. 90 कोण काढणं सोपी गोष्ट आहे. हे 6चं काढले. आता बी सी कितीचं काढायला पाहिजे? बस की मिनिमम गोष्टी तुम्हाला जेवढ्या पाहिजेत ना तेवढ्यावरती तो कन्स्ट्रक्ट करता येईल. आपल्याला 4 बिंदूंचा शोध लावायचा आहे. ए पासून बी, बी पासून सी किती अंतरावर आहे सांगा? हा सांगा कितीचा आहे? बी पासून सी हा भाग किती अंतरावर असणार आहे? 4.5. बी पासून सी हे बघा 4.5. हे माझं 6 होतं, हे मी 4.5चं अंदाजे अंतर हे 4.5चं घेतो. हा 4.5चा. हे बघा, ही 4.5ची खून केली 4.5 आणि इथं मी सी नाव देतो आहे. चौकोनाचे 4 बिंदू निश्चित करायला 3 बिंदू निश्चित झाले. बी सीच्या समोरची बाजू कुठली येणार सांगा बरं? बी सीच्या समोर ए बीच्या समोर ए डी येणार आणि बी सीच्या समोर बी सीच्या समोर ए डी येणार आणि ए बीच्या समोर सी डी, ए बीच्या सी डी जाणार बघा. मग हा 4.5चा असेल नाही का? साधी टेक्निक आहे. हे सुद्धा 4.5चं असणार ना. हे बघा, हे सुद्धा 4.5चं असणार. झाले की म्हणजे ए बीच्या समोर हा सी डी येणार आणि बी सीच्या समोर हा ए डी जाणार. बस झालं. 4 बिंदू मिळाले की आपल्याला ते जोडता येतात आणि त्यापासून असणारा हा एक आयत सहजपणे आपल्याला तयार करता येत असतो. हे बघा, हा 4.5 हे आपोआपच 6चं येणार आहे. हा प्रत्येक कोण काटकोन होणार आहे आणि आपल्याला हा जो आयत काढायला सांगितला होता ह्याचे गुणधर्म आपल्याला त्या स्वतः फिगर काढून आयताचा प्रत्येक कोण 90चा, समोरासमोरील बाजू सारख्या, याचं प्रॅक्टिकल तपासणी करण्यासाठी आपण फिगर काढायचा कन्स्ट्रक्शनचा भाग आपल्याला शिकायचा आहे. ओके, 90 कोण 4.5चा एक चाप मारला, इथे एक चाप मारला, काम झालं. कर्णाची वगैरे किंवा जादा गोष्टीची गरज नाही आपल्याला. ओके बाळांनो, चला तर मग पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 2मध्ये बघूया काय सांगितलं. आता 8वीच्या सर्व मित्रांच्यासाठी 7वीमधला रिवाईज भाग बघतोय आपण. 7वीतला पण भाग थोडासा बघायचा आहे. सगळ्यांनी 7वीची उजळणी पण वेळच्या वेळी घ्यालो आहे. थोडासा किचकट वाटणारा भाग आहे तो, परत पालक मुलं सांगतायत मला, त्या पद्धतीने मी घेतो आहे. तुम्ही सगळ्या मित्रांना शेअर करा. आपलं गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सगळेच टॉपिक्स एका ठिकाणी परत रिव्हिजन वगैरे तुम्हाला करून घ्यायला निश्चितपणे मदत होईल बाळांनो. आत्तापर्यंतच्या सहकार्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी आभारी आहे. ओके, अभ्यासक्रम आपल्याला पूर्ण करणं. 8.2 मधला सेकंड क्वेश्चन काय म्हणते बघूया. सेकंडमध्ये ड्रॉ अ स्क्वेअर म्हणजे चौरस काढायचा आहे. चौरस whose side is 5.2 cm. आता बघा, एकच साईड दिली फक्त. आता एकच साईड दिल्याने चौकोन काढायचा आहे. चौकोन काढण्यासाठी 5 घटक त्यांची गरज होती, पण तुम्हाला इथं चौरस हा शब्द वापरल्यामुळं, स्क्वेअर हा शब्द वापरल्यामुळं एकच भाग दिला नाही आहे. इथं 8 भाग दिलेत आपल्याला. 4ही बाजू कितीचे असणार?
5.2चे असणार. चारी कोण कितीचे असणार ते पण, म्हणजे 8 घटक दिलेत. 8पैकी आपल्याला 4 घटक 5 घटक 4 बिंदूसाठी ठीक आहे. आपण मी इथं एक चौकोनाचं वेगळं नाव, चला ठीक आहे, आपण एक 5.2चा एक रेषाखंड काढून घेतो. परत 5.2चा एक सेगमेंट काढला, त्याला मी HD नाव दिलं. सांगा मला, चौरस काढालोय मी. चौरसाचा प्रत्येक कोणसुद्धा चौकोनाचा एक श्रीमंत प्रकार, सर्वात जास्त गुणधर्म ज्याच्याकडे आहेत तो चौरस. सर्वात जास्त प्रॉपर्टीज त्याला लागू पडतात, सर्वात जास्त गुणधर्म आहेत, आणि म्हणून तो चौरंग ह्या नावानं पूजेच्या ठिकाणी वापरतो आपण. ओके, आता इथं बघा, आपला हा कोण 90चा पाहिजे नाही का. चा कोण काढूया. हे बघा, H कोण 90चा कोण काढण्याची सोपी पद्धत आपल्याला 8th स्टँडर्डमध्ये आहे. हे बघा, हा काटकोनी गुण्या गौंड्यासारखं लावूया, आणि हे आपण काटकोनी गुण्याच्या साह्यानं, म्हणजे ह्याच्या साह्यानं काटकोन प्रत्यक्षात गौंडी काढतो, वळबा सोडतो 90च्या कोणातनं, आणि शेकडो वर्ष त्या इमारती उभारतात. हा 5.2चा होता. इथं पण 90चा अँगल करणारा हा मी काटकोनी गुण्या व्यवस्थित लावला असा, मला दिसावं म्हणून मी जर असं लावतो. हे बघा, हा कोण 90चा काढला, हा कोण 90चा काढला, हे 5.2चं काढलं. मला चौकोनाला नाव HDFC द्यायचं आहे. HDFC तुम्ही कुठलं पण द्या. हे 2 रेंज झाले. आता मला इथं हा चौकोनाचे 4 बिंदू निश्चित करायचे आहेत. 2 झाले. आता आणखीन 2 बोला. आता ते 2 बिंदूसुद्धा म्हणजे HDFC. आता DF किती अंतरावर असणार, जेवढ्या अंतरावरती HD आहे तेवढ्या अंतरावरती हा असणार, जेवढ्या अंतरावरती HD आहे तेवढ्या अंतरावरती हा पण असणार. चारीच्या चारी हे पण 5.2चा चाप मारून घेतला. हे बघा, प्रत्येक चाप हा मी मारला आहे. कितीचा, हे पण 5.2चं, हे पण 5.2चं. आता हे जॉईन करूया. हेच डिस्टन्स इथे येणार. हे आपण हा सेगमेंट असा जॉईन करून टाकूया. हे बघा, हे चारी ही, हा पण काटकोन, हा पण काटकोन, हे पण 5.2, सगळ्या बाजूसारख्या, प्रत्येक कोण 90चा. 90 कोणातूनच आपण असं सरळ काटकोनी गुण्या लावून हा चौकोन काढला आहे. चौरस, त्याची नावं देऊन टाकूया. HDFC. तुम्ही किंग, ABCD असं काहीतरी वेगळं नाव द्या. वेगळं नाव मोरे एक दिले बघा, मोरे, MORE असं नाव. तुम्ही हे सेगमेंट अशा रीतीनं हा क्वेश्चन नंबर 2 तुम्हाला पूर्ण करायचं आहे. तुम्ही स्वतः जरासं हे पूर्ण करणार आहात. ओके बाळांनो. असंच आपण आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये जाऊया. 8.2 मधला क्वेश्चन नंबर 3. हां, ड्रॉ अ रॉम्बस. रॉम्बस यानी की चौरस. हां, नाही, समभुज चौकोन. चौरसाच्या प्रॉपर्टीज जरा नीट लक्षात आल्या का बघा तुमच्या. चौरस, एखादा कागदाचा तुकडा कापून घ्या चौरसाच्या आकाराचा. चौरसाचे प्रॉपर्टीज बघा बरं, चौरसाच्या काय काय होत्या. हां, चौरसाच्या गुणधर्म ते डार्क करून बुकमध्ये पण दिले बघा. 45 मध्ये डायगोनल्स आर इक्वल लेंथ, कर्ण सारखे असतात चौरसाचे. दे आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर. डायगोनल बायसेक्ट इच अदर. डायगोनल्स आर परपेंडिक्युलर इच अदर. डायगोनल बायसेक्ट द अपोजिट साइड्स, अपोजिट अँगल्स. काय काय प्रॉपर्टी इथे लिहिलीत बघा, काय काय प्रॉपर्टीज इथे दिलीत बघा. बघा, डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट, हा जेवढा असेल तेवढाच हा असणार. डायगोनल्स बायसेक्ट इच अदर, याचे एकरूप भाग होतात. डायगोनल्स कॉन्ग्रुएंट असतात, डायगोनल बायसेक्ट होत असतात, आणि अपोजिट अँगलला हे 45 हा 45चा असं इक्वल 2 ट्रायंगलमध्ये त्याचं विभाजन होत असतं. हा त्याचा भाग समजून घेण्यासारखा बघा. असा एक चौरसाचा आकार कागदाचा कापूया आणि घडी घालूया, म्हणजे हे 45चे जे कोण होते ना, हा थोडा तेवढाच कोण खाली शिल्लक राहणार. म्हणजे हा 45चा आणि हा 45चा. हा 45चा असेल तर हा 45चा असतो, हा 45चा, हा 45चा. ह्याचं लर्निंग मेथड तुम्ही स्वतः कागदावरती कापून हे करणार आहात. डायगोनल्स आर इक्वल लेंथ तपासून बघा, याची लांबी आणि याची लांबी काढून बघा.
दे आर कॉन्करंट. डायगोनल बायसेक्ट इच अदर, त्याचे एकरूप असतात, दोन समान भागामध्ये विभाजन होतं. डायगोनल्स परपेंडिक्युलर असतात, यांच्यामधला कोण शुअरली 90चा असतो, तो पण तुम्ही मोजून बघा. यांच्यामधला हा जो कोण आहे तो शुअरली 90चा असतो. आणि डायगोनल्स बायसेक्ट द अपोजिट अँगल्स, ह्या समोरासमोरील कोणांचे दोन समान भागामध्ये विभाजन होतं. ह्याची पडताळणी एखादा कागद घेऊन तो चौरसाच्या आकाराचा कापून तुम्ही असं कटिंग करून मग पेस्टिंग करून मग घडी घालून तुम्ही हे बघा, म्हणजे तुम्हाला अधिक चांगल्या रीतीने ते कळेल. त्यानंतर आहे समभुज चौकोन. समभुज चौकोन ऑल साईड्स आर क्वाड्रॅटल, म्हणजे हा चौरस हा समभुज चौकोन आहेच. ज्या चौकोनाच्या चारी बाजू सारख्या असतात त्या चौकोनाला समभुज चौकोन असे म्हणतात. अपोजिट अँगल्स कॉन्ग्रंट असतात. डायगोनल्स बायसेक्ट द अपोजिट अँगल्स. डायगोनल्स बायसेक्ट इच अदर, दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. दे आर परपेंडिक्युलर इच अदर, म्हणजे ह्या त्या समभुज चौकोनाच्या अपोजिट अँगल्स कॉन्ग्रंट आहेत समभुज चौकोनासाठी. सम्मुख कोण सारखे आहेत. आता हा रोम्बस काढत असताना आपल्याला काय दिले बघा, थोडासा थेरीचा भाग येतो त्यात. मॅम कसा प्रश्न आहे बघा. आता जो समभुज चौकोन आपल्याला काढायला सांगितलं आहे त्याचा प्रत्येक कोण मात्र 90चा असणार असं नाही. सगळ्या बाजूसारख्या पण सगळे कोण सारखे नाही आहेत. हां, रॉम्बस काढा, जे समभुज चौकोन काढायचा आहे. तिसरा प्रश्न बघा, ड्रॉ अ रॉम्बस, म्हणजे समभुज चौकोन. त्याची साईड किती पाहिजे बघा, बाजू त्याची बाजू पाहिजे 4 सेंटीमीटर. आणि तो समभुज चौकोनाचं नाव आहे KLMN असं पाहिजे. आणि मेजर अँगल के जो आहे ना तो परफेक्टली कितीचं पाहिजे सांगा, 75चा पाहिजे. असं आपल्याला हा समभुज चौकोन पूर्ण करायचा आहे. जरा कच्ची फिगर आणि प्रॉपर्टीज समभुज चौकोनाची जरा असं बघता का, जरा असं आपण रिवाइज करून घेऊया त्याला. हां, समभुज चौकोन आणि त्याचं रिहर्सल, त्याचा जो भाग आहे तो कसा भाग आहे बघा. समभुज चौकोन सगळ्या बाजूसारख्या, सगळ्या बाजू त्याच्या समभुज चौकोनाच्या सर्व ऑल अँगल्स आर, हे बघा सगळ्या साईड्स इक्वल असायला पाहिजेत समभुज चौकोन. हे बघा असा सगळ्या बाजूसारख्या. अपोजिट अँगल्स आर कॉन्करंट. समजा ह्याला मी के इथं नाव दिलं, L, M आणि N, ह्याचे समोरासमोरचे कोण एकरूप आहे बघा, KLMN. समोरासमोर कोण जाणार, केच्या समोर M जाणार आणि Lच्या समोर N जाणार. हा 75चा पाहिजे, म्हणजे समोरचा M सुद्धा 75चा येणार. मग रिमेनिंग काय काय असणार सांगा बरं. रिमेनिंग म्हणजे हे सॉल्व कसं करायचं आहे बघा. आता रिमेनिंग अँगलच्या बाबतीमध्ये काय लिहिता येईल, काय करता येईल आपल्याला. म्हणजे हा जर एक्स असला तर हा सुद्धा एक्स असणार, करेक्ट. पण चौकोनाच्या पुन्हा इथं आपल्याला प्रॉपर्टी वापरायला लागते. चौकोनाचा समभुज चौकोनाचा एक कोण 75 असला की त्या समोरचा 75 असणार, नो डाऊट अबाउट दिस. पुढचं कच्चं काम कसं आहे बघा, म्हणजे त्याशिवाय आपल्याला फिगर करता येणार नाही. समभुज चौकोनाचे विरुद्ध कोण सारखे असतात नाही का, अपोजिट अँगल्स मस्ट बी कॉन्करंट. म्हणजे हे जे हा एक्स हे 75 आणि हे 75 बघा, हा एक्स हे 75 ह्या सगळ्यांची बेरीज असणार. चौकोनाच्या गुणधर्म बळावून तुम्हाला माहिती आहे चौकोनाच्या चारही कोणाच्या मापांची बेरीज किती असते, 360 असते. 2x अधिक 75 आणि 75 150 बरोबर 360. 2x बरोबर 360 वजा 150. 2x बरोबर 0 1 2 210 बरोबर. x बरोबर येणार आहे 210 भागिले 2. बे 1 के बे भाग जात नाही आणि बे 5 10. हा कोण येणार 105 अंशाचा. आता आपल्याला जो समभुज चौकोन काढायचा आहे त्याची कच्ची फिगर बघा. आता हे बघा, चारी बाजू सारख्या असणारा एक चौकोन आपल्याला काढायचा आहे. हा के, हा L, हे M आणि हे N. हा 75चा, हा पण 75चा. हा कितीचा येणार 105चा. हा पण 105चा येणार बरोबर. हे कितीचं घेणार तुम्ही 4. हे पण 4, हे पण 4, हे पण 4. चला काढूया तर मग कसं काढायला पाहिजे सांगा आता. मग हां समभुज चौकोन काढायचं तर आहे, कसा काढूया सांगा आता. ड्रॉ अ रॉम्बस हुज साईड इज 4 cm. चला समभुज चौकोन काढूया.
यांची बेरीज 175 आणि हे 180, ह्या दोन्हीची बेरीज 180. चौकोनाच्या चारी कोणाच्या मापांची बेरीज 360. ओके. हा कोण 110चा. आपल्याला आता काय काय करायला पाहिजे सांगा. हां बोला, काय करूया. हां, एक सेगमेंट काढूया. हे बघा, हा एक सेगमेंट काढूया. त्याचं नाव मी KL देतो बघा, KL. ओके. त्याच्यानंतर के हा कोण त्यांना 75चा पाहिजे, म्हणजे आपल्याला 75 अंशाचा कोण काढलाच पाहिजे. 75 अंशाचा एक कोण आपल्याला इथं काढायला पाहिजे. हे बघा, मी इथं 75 हे बघा इथं आलं. आणि हा मी आता रे वाढवून ठेवतो इथं. हा 75चा रे. हे बघा, हा 75 अंशाचा एक किरण मी असा काढून ठेवला आहे. हा 75 अंश. ओके बाळांनो, हा 75 अंशाचा. हा कोण कितीचं काढायला पाहिजे. के हा येणार. झालं. हे कितीचं काढले, 4 cmचं काढलं आहे. पण हा समोरचा कोण कितीचं काढला पाहिजे सांगा. बोला, हा कोण कितीचं काढला पाहिजे बोला. कुठला. एल कोण. एल कोण 105चा काढायला पाहिजे. हे बघा, इथनं 0 मोजणार. 90, 100, 105. आणि हे आपल्याला मी अशी पट्टी लावूया आणि हे जॉईन करून टाकतो बघा. हा विशाल कोण येणार बघा 105चा. ओके. आत्ता मला सांगा तुम्ही KL. आता ह्यातलं कुठलं पण साईड जर घेतलं आपण तर त्याची साईड किती असणार बघायची. हे जर 4 cm असेल KL, आता LM कितीचं असणार, 4चं असणार. आणि ही बाजूचं कितीचं असणार सांगा बरं. KLMN हे कितीचं असणार सांगा. 4चं. हे 4चं. फक्त आता हे जॉईन करूया, आपोआप होणार सारखं. लक्षात बाळांनो. तर आता हे जॉईन करून टाकूया. हा जो भाग आहे हा जॉईन करूया. हे बघा, हे 4 सेमी, हे 4 सेमी, हे 4 सेमी. आता ह्याच्या समोरची बाजूसुद्धा हे अँगल त्यांनी सांगितले होते, हे सुद्धा तुम्ही मोजून बघितलात. हे जेवढं आहे तेवढंच हे येणार. हे पण 4 सेमी होणार. हा 75, हा येणार 105चा कोण तुम्ही मोजून बघा, हे 75च येणार. अशा रीतीनं चारही बाजू सारख्या असणारा हा एक रॉम्बस होणार. याच्या कर्णाबद्दल बायसेक्ट इच अदर ह्याचे कर्णसुद्धा, त्याच्यावर काही प्रॉपर्टीज, काही एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व करायचे आहेत. आजच्या तासिकेपुरतं तुम्ही आयताचे गुणधर्म, चौरसाचे गुणधर्म आणि समभुज चौकोन हे गुणधर्म परत एकदा बघा, एकदा वाचा. आयताचे कर्ण एकरूप आहेत, चौरसाचे कर्ण एकरूप आहेत. आयताचे कर्ण फक्त दुभागतात. हे बघा, आयताचे हे असं पाहिजे, हे कर्ण फक्त दुभागतात, एकरूप असतात, दुभागतात. पण चौरसाचे कर्ण मात्र काटकोनात दुभागतात. हे बघा, हे आणि हे काटकोनात दुभागतात. इथं समभुज चौकोनाचे कर्ण बायसेक्ट होतात, काटकोनात बायसेक्ट होतात. हा 12चा असेल तर हा 6चा, हा 8चा असेल तर हे 4, हे 4चं असं होतं. या प्रॉपर्टीवर आधारित आपल्याला काही प्रॉब्लेम्स शिकायचे आहेत, प्रॉपर्टीज लर्न करायच्या आहेत, त्या ट्राय टू अंडरस्टँड करायच्या आहेत, त्या समजून घ्यायच्या आहेत आणि न पाठ करता लक्षात ठेवायच्या आहेत. पाठ तर करायचं नाही, लक्षात तर ठेवायचं आहे. असा हा स्किलचा भाग आहे. तुम्हा सर्वांना हे चॅनल, गणित मैत्री चॅनल बाळांनो सबस्क्राईब करून घ्या. सर्व पोर्शन आपण 8वीचा व्यवस्थितरित्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ते होईल पण, काय अडचण नाही येणार. सगळ्यांच्या सहकार्याबद्दल परत एकदा आभार. आपल्या मित्रांना सांगा. पालक बंधू भगिनींना विनंती आहे की मुलांना व्हॉट्सअपची उपलब्ध करून द्यावी आणि मुलं अभ्यास करताना ते व्हॉट्सअपवरती गणित शिकतात का, वही पेन घेऊन बसतात का, ते बघूया. सर्वांनी सेतूच्या ब्रिजच्या पेपर्स सगळे सोडवलेत आपण, तेही जरा नीट बघा, सोडवून शाळेकडे जमा करायचे आहेत. पुन्हा आपण लवकरच या टॉपिकच्या नेक्स्ट लेसनमध्ये आपण निश्चितपणे भेटूया बाळांनो. ओके बाळांनो.